अरुण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये आज आपण अधिक छोट्या फार सोप्या पद्धतीने कसं आपल्याला बोलता येईल हे आपण शिकणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला काही शब्द देऊन देतो. ते शब्दसुद्धा मी यापूर्वी दिलेले आहेत, परंतु पुन्हा एकदा तुमच्या सांगतो मी शब्द काय आहेत ते पहा. आता पण ते सोपे शब्द आहेत, ते तुम्हाला दिलेले आहे, पण तुम्ही विसरू नये म्हणून म्हणजे मला हे वारंवार तुम्हाला याच्या वाक्यामध्ये काम पडणार आहे. त्यामुळे हे शब्द तुम्ही चांगल्या प्रकारे पाठांतर करा, कायम लक्षात ठेवा. हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला. हे शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत. या शब्दाचे अनेक प्रकारचे वाक्य होतात. हे शब्द वापरून देम, देम म्हणजे त्यांना. अस, अस म्हणजे आम्हाला. यम, मी म्हणजे मला. एचआयएम हिम, हिम म्हणजे त्याला. एचआर हर, हर म्हणजे तिला. जीजीएम देम म्हणजे त्यांना. यूएस अस म्हणजे आम्हाला. हे फार कामाचे शब्द आहेत. या शब्दावरून तुम्हाला अनेक वाक्य सहज बोलता येतात. याच्या अगोदर तुम्हाला वाक्य हे शब्द लिहून दिलेले आहे, पुन्हा लिहून दिलेले आहे. कासाठी की तुम्ही कायम ते स्मरणात ठेवा, लक्षात ठेवा, पाठ करा. या शब्दावर आधारित तुम्हाला अगदी सोपे वाक्य मी सांगतो. आता हे शब्द तुम्ही नंतर लिहून घ्या, तुमच्याकडे आहेतच. आता शब्द वाक्य पहा काय आता. पहिलं वाक्य आहे, पण तुम्हाला कशा सांगतो ना. कम हा शब्द घ्या आपल्याला. कम, कमचा अर्थ काय होते? ये किंवा या किंवा येणे. पुष्कळ होता शब्द याचे. कमचा अर्थ होते ए म्हणतो आपण. कम म्हणजे ए. छोटा व्यक्ती असेल तर आपण त्याला कम म्हणतो. कम म्हणजे ए. मोठा असेल तर कमचा अर्थ काय होतो? या. येण्यासाठी, येण्याकरता असं अनेक अर्थ होतात. फक्त आता आपण इथं ए किंवा या एवढाच अर्थ घ्यायचा सध्या कमचा. नंतर आपल्याला कोणता शब्द घ्यायचा आहे? विथ. विथ म्हणजे सोबत, सोबत किंवा बरोबर. माझ्या बरोबर, माझ्या सोबत असं म्हणतो आपण, तेव्हा या विथचा वापर करतात. माझ्या सोबत, विथ मी. माझ्या बरोबर म्हणजे विथ मी जेव्हा आपण वापरू तेव्हा विथ येतो. आता हे दोन शब्द आपल्याला वापरायचे आहेत. याच्यावर आधारित कमीत कमी 10 वाक्य तुम्हाला फक्त मी लिहून देतो, बाकी तुम्ही लिहा. आता पहिलं वाक्य माझ्या होते, इथून सुरू करा. कम, कम हा विथ शब्द घ्या. कम, कम विथ मी. कम विथ मी याचा अर्थ काय होते? माझ्या बरोबर या किंवा माझ्या बरोबर ये. हे दोन कोणती घ्या. हे कधी होईल? जेव्हा आपल्या सोबत बोलणारा व्यक्ती आपल्या वयाचा असेल किंवा आपल्या वयापेक्षा लहान असेल, तेव्हा या त्यावेळेस काय होतं? कमचा अर्थ या वापरायचा. आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती असेल तर या वापरायचा. कम विथ मी याचा अर्थ काय होते? माझ्या सोबत या. माझ्या सोबत, माझ्या सोबत या किंवा माझ्या सोबत एक. दोन्ही वापरायचे. या किंवा ये असे दोन्ही वापरायचे. लक्षात घ्या. हे आता फक्त एकदाच तुम्हाला तुम्ही लिहून दिलेलं आहे. तुम्ही दोन्हीचा अर्थ लक्षात घ्या. माझ्यासोबत या किंवा माझ्यासोबत एक. कम विथ मी. दुसरं वाक्य पहा. आता हा बदलत नाही आहे. कम नाही बदलत, विथ नाही बदलत. आता हा तिसरा शब्द बदलते. कम विथ हिम. हिम घ्यायचा. हिम म्हणजे त्याच्या सोबत. कम विथ हिम त्याच्या सोबत, त्याच्या सोबत या किंवा त्याच्या सोबत एक. दोन्ही लक्षात ठेवा. कम विथ हिम, हिम म्हणजे त्याला, त्याचा, त्याचे असं घ्यायचं. त्याच्यासोबत या. तिसरा शब्द कम, कम नाही बदलत. कम आणि विथ कॉमन आहे, फक्त तिसरा शब्द बदलते. कम विथ हर. हर म्हणजे तिला, तिला, तिचा, तिची, तिचे. तिच्या सोबत या.
तिच्यासोबत या, तिच्यासोबत या किंवा तिच्यासोबत ए. चौथं वाक्य आहे कम विथ. हे शब्द कॉमन आहेत, तुम्ही कायम लक्षात ठेवा. हे वाक्यच कसं पाठ करून ठेवा. कम विथ. आता काय काय ते त्यांच्यासोबत, त्यांच्यासोबत या किंवा त्यांच्यासोबत ए असे म्हणू शकतो. ए म्हणू शकतो किंवा या म्हणू शकतो. कम विथ ते. तुम्हाला हे 5 शिजून दिलेले आहेत. ही हिम ह ते हे तुमच्याकडे अगोदर सुद्धा लिहिलेले आहेतच. कम विथ अस. अस म्हणजे आम्ही, आमच्या. कम विथ अस, आमच्या सोबत या. आमच्या सोबत या, या किंवा आमच्या सोबत ये. तर आता हे 5 वाक्य तुम्हाला ते लिहून दिल्यापैकी आहे. आता अधिक आपण कोणासोबत जाऊ शकतो त्याचे वाक्य तुम्हाला मी सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त काही असे वाक्य असतात. आता हे तुम्हाला लिहून दिले आहे. आता 6 वाक्य बाहेर. कम विथ. हे नाही बोलतो ना. विथ म्हणजे माझ्यासोबत. कम विथ म्हणजे सोबत किंवा बरोबर. कम म्हणजे या. कम विथ. कम विथ काय म्हणता तुम्ही. आता आपल्या शिक्षकासोबत जावं लागते, आपल्या मित्रासोबत जावं लागते, मैत्रिणीसोबत जावं लागते, आपल्या वडिलांसोबत जावं लागते, आईसोबत जावं लागते ना. त्याच्याबरोबर शब्द लिहायचा कम विथ माय फ्रेंड. फक्त इथं शब्द हा बदलला, माय फ्रेंड आला. समजलं की नाही. माझ्या मैत्रिणीसोबत या, माझ्या मैत्रिणीसोबत ये. कम विथ माय फ्रेंड म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत या, या किंवा ए. अजून काय होईल ना. कम विथ. कम विथ माय टीचर. किंवा हा मायने टाकत चालतो म्हणजे कम विथ फ्रेंड मध्ये चालते, मित्रासोबत आहे. बोल तर माय जास्त वाढत असेल तुम्ही त्यातला माय काढून शिकू शकता. जेव्हा तुमच्या मित्राच्या सोबत जायचं असेल तेव्हा माय फ्रेंड करा किंवा कम विथ फ्रेंड म्हटलं तरी चालते. कम विथ फ्रेंडचा अर्थ काय होईल मग. हा माझ्या येणार नाही तर मैत्रिणीसोबत या, मित्रासोबत या असे वापरत चालते. की तुम्हाला मुद्दामून माय फ्रेंड टाकलं, तुम्ही हा माय शब्द नाही वापरला तरी चालतो. कम विथ माय टीचर किंवा कम विथ टीचर घेऊ आपल्याला. कम विथ टीचर माय काढून टाका. उत्तर नाही आपण मराठीमध्ये शिक्षकासोबत या. मग तुम्हाला शिक्षकासोबत या किंवा ये. कम विथ टीचर. पुन्हा वाक्यात तुमचा फादर घ्या. कम विथ फादर म्हणजे वडिलांसोबत या. वडिलांसोबत या. कम विथ मदर. मदर घ्या. कम विथ मदर. मला वाटतं तर माय मदर टाका. कम विथ मदर म्हणजे आई सोबत या. आई सोबत या. आता तुम्हाला काय वाक्य लिहायचे आहे. आता मी सगळे काही वाक्य लिहून देतो तुम्हाला. आता मग वाक्य घेऊ. आता तुम्हाला काय वाक्य लिहायचे राहिलेले वाक्य आता. कम विथ ब्रदर. ब्रदर राहिला किंवा माय ब्रदर. कम विथ माय ब्रदर म्हणजे माझ्या भावासोबत घ्या. कम विथ ब्रदर घ्या. कम विथ सिस्टर घ्या. सिस्टर किंवा तुम्ही काय करू शकता एखादं नाव टाका. ते नावाचं वाक्य तुम्हाला मी सांगतो काय. कम विथ. कम विथ. कम विथ लागा तुमचे झाला. काय पाहता कम साक्षी. साक्षी सोबत या. एखाद्या मुलीचं नाव टाका, एखाद्या मुलाचं नाव टाका, तुमच्या मैत्रिणीचं नाव टाका. हे काहीच नका टाका. फ्रेंड नका टाकू, टीचर हे सुद्धा बोलू शकता. कम विथ साक्षी. कम विथ संतोष असं सुद्धा शकतो. तुम्ही एखादं नाव टाकायचं. या तिसऱ्या जागेवर तुम्ही एखादं नाव सुद्धा टाकू शकता. एखाद्या मुलीचं, तुमच्या मित्राचं, मैत्रिणीचं, तुमच्या भावाचं, बहिणीचं. कम विथ
त्याचं नाव टाकलं, त्याचं नाव समोर बोलायचं का बोल साक्षी. काय होईल माझा साक्षी सोबत या, साक्षी सोबत या. अशी तुम्ही अनेक वाक्य म्हणू शकता. तुम्हाला फक्त हा एक प्रकार सांगितला कमी साक्षी, कमी कोमल करा, कमी आचल करा. आचल सोबत या, कमी आचल. हे नाव टाका इथं, मुलीचं टाका, तुमच्या मित्राचं टाका, मैत्रिणी टाका, भावाचं बहिणी टाका. असे तुम्हाला अनेक वाक्य तयार करता येतात. तर हे वाक्य तुम्ही आता उद्या बनवून आणायचे पुन्हा नवीन होमवर्कसाठी. आणि हे असे वाक्य तुम्हाला आता हे दिलेलं वाक्यशुद्ध चांगले पाठांतर करा. हे वाक्यशुद्ध तुम्हाला पाठ करता आले पाहिजे, दोन वाक्यशुद्ध बोलता आले पाहिजे. आता जे कोणी या चॅनलला नवीन असेल त्यांनी फक्त एकदाच चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. थँक्यू.